नमस्कार, मी विलास गुंजाळ आणि अभिवाचनासाठी निवडलेली कथा आहे साने गुरुजी यांची आई, मी तुला आवडेन का? माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितलं तर नुसता एरंडासारखा फुगला आहे. अवदसा आठवली मेलेला. पुण्यास दिवे लावून आले पळपुटे राव. आता इथे आयशीला गांजायला. चल उठ, घे त्या शांतीला व खेळव झोपाळ्यावर तिला. उठतोस की नाही का घालू कमरेत लाथ? संतापलेल्या आईचे वाग्बाण विश्वनाथाच्या हृदयास घरे पाडीत गेले. विश्वनाथ दिसायला हूड होता, परंतु बाहेरून कठोर दिसणारे त्याचे हृदय मृदू व प्रेमळ होते. त्याचा खरा स्वभाव कोणाला कळलाच नव्हता. प्रेमाच्या व सहानुभूतीच्या अभावी त्याचे हृदय पुष्प कोमेजून जात होते. विश्वनाथ पुण्यास आपल्या मामांकडे शिकावयास राहिला होता. परंतु तेथे त्याचे पटेना व तो 3दा घरी पळून आला. यावेळेस तो घरी पळून आला त्यावेळेस त्याची एकुलती एक बहीण आजारी होती. या बहिणीवर सर्वांचाच जीव. ती खरोखर फार गुणाची होती. सासरी तिचे खूप हाल होत, परंतु तिने माहेरी ते कधीच सांगितले नाही. तिला एक मुलगी होती. तिचं नाव शांती. शांती लहान 8-10 महिन्यांची होती. परंतु तापात आईजवळ कशी द्यायची म्हणून तिला सांभाळण्यास कोणीतरी सतत लागे. विश्वनाथ तिला घेऊन घेऊन कंटाळला व त्याने शांतीस खाली ठेवून दिले आणि झालं. शांतीने रडण्यास आरंभ केला आणि मग वर सांगितल्याप्रमाणे विश्वनाथास त्याच्या आईने वाघबाणांनी घायाळ केलं. आयुष्यात असे काही क्षण येतात की त्यावेळेस सर्व आयुष्यास निराळेच वळण मिळते. विश्वनाथाचेही अगदी तसेच झाले. त्या क्षणापासून विश्वनाथ निराळा झाला. तो शांतीस जराही रडू देत नसे. रात्रीच्या वेळेस आपल्या बहिणीच्या तप्त कपाळावर तांबण्यात गार पाणी घालून तो ते धरून बसे. विश्वनाथ बहिणीच्या सेवेत तहान, भूक, झोप सर्व विसरून जाऊ लागला. गावातील सर्व वैद्य थकले, पण बहिणीच्या दुखण्यास उतार पडेना. आज पहाटेची वेळ होती. बाहेर झुंजूमुंजू झालं होतं. तोच विश्वनाथ आज समुद्रतीरी गेला होता. विश्वनाथाचं गाव समुद्राच्या काठी होतं. अफाट समुद्राकडे विश्वनाथ पाहत होता. त्याच्या हृदय सागरातील लाटा डोळ्यांवाटे बाहेर पडून समोरच्या समुद्रास मिळू पाहत होत्या. विश्वनाथ कसला बरे विचार करीत असेल. उगवत्या सूर्यनारायणाला त्याने हात जोडले व म्हणाला, देवा, माझ्या बहिणीस माझं आयुष्य दे. मला मरण दे. माझ्या आईस मी आवडत नाही. तुझ्याकडे येऊन मी चांगला होईन व मग पुन्हा आईकडे येईन. देवा, माझी प्रार्थना ऐक. विश्वनाथ घरी आला. विश्वनाथाच्या बहिणीस आता उतार पडू लागला. विश्वनाथास वाटले देवाने प्रार्थना ऐकली. विश्वनाथ आनंदी दिसू लागला. घरात आनंद वाटू लागला. परंतु हा आनंद फार दिवस टिकलाच नाही. एक दिवस सायंकाळी विश्वनाथ समुद्र किनाऱ्यावरून आला तो तसाच अंथरुणावर जाऊन निजला. तो आज जेवला नाही की कुणाशी बोलला नाही. थोड्या वेळाने विश्वनाथाची बरी झालेली अशक्त बहीण त्याच्या जवळ गेली व म्हणाली, का रे, बरे नाही का वाटत? असे म्हणून तिने त्याच्या कपाळास हात लावून पाहिले. विश्वनाथाची उशी रडून रडून भिजून गेली होती. त्याचे कपाळ सणसणले होते. त्यास फणफणून ताप आला होता. अक्का बरी झाली आणि विश्वनाथ आजारी पडला. विश्वनाथाचा ताप दोषी होता. चढ उतार होत होता. ताप उतरावा म्हणून शंकरावर अभिषेक अनुष्ठाने चालली होती. शंकराची पिंडी रोज दही भाताने लिंपण्यात येत होती. पण विश्वनाथाचा ताप दैवी किंवा मानवी प्रयत्नांनी हटलाच नाही. आई, आई, मी तुला आवडत नाही ना, तर देवाकडे जातो व चांगला होऊन येतो. मग तर तुला आवडेल ना. मग मग मला रागाने नाही ना बोलणार तू? वातात विश्वनाथ असं बोलत होता. ते शब्द ऐकताच त्याच्या उशाशी खिन्न व सचिंत बसलेल्या त्याच्या आईचे हृदय चरकले. तिला त्या दिवशीची आठवण झाली. भरल्या डोळ्यांनी ती म्हणाली, बाळ, बाळ, नको रे असं बोलू. नाही बरे माझ्या बाळास मी रागाने बोलणार. परंतु आईचे शब्द विश्वनाथास कुठे समजत होते. चूक वेळेवर बरोबर कळावी लागते, नाहीतर फार उशीर होतो. देवा, मला ने व माझ्या अक्कास वाचव. ही माझी प्रार्थना तू ऐकलीस वाटतं. मग फार काही वाईट नाही तर मी. विश्वनाथाचे हे शब्द ऐकून
त्याच्या बहिणीच्या खोल गेलेल्या डोळ्यांतून मोत्यांसारखे घळघळ अश्रू येऊ लागले. आज विश्वनाथ शुद्धीवर आला होता. तो आपल्या खोल गेलेल्या आवाजाने आईस म्हणाला, "आई, आई घे ना गं माझं डोकं तुझ्या मांडीवर आणि मी सांगतो तसं कर हं. बाळ, बाळ नको रे असं बोलू. माझ्या बाळाला देव उदंड आयुष्य देईल." छे, छे! आई, आता मी बरा होणार नाही. मी की नाही देवाला प्रार्थनाच केली होती, की मला ने. तो तो मला नेणार. आई, माझी रामाची तसबीर आहे ना, ती माझा मित्र नारायण आहे ना, त्याला दे. दम लागला म्हणून विश्वनाथ थांबला. पुन्हा क्षीण स्वराने तो म्हणाला, "आई आणि माझा मोगरा, त्याला कोणीतरी पाणी घाला हं, नाहीतर तो सुकून जाईल." "शांते, शांते आता रडत जाऊ नकोस हं. अक्कास त्रास देऊ नकोस गं. आता मी नाही हो तुला घेणार. आजोबा, बाबा." अडखळत सर्व प्राण कंठी एकवटून विश्वनाथ बोलत होता. "आई, आई माझ्या सर्व मित्रांना बोलव ना. आई, आई, आई देवाने ऐकलं म्हणून मी जातो. मी मी की नाही चांगला होऊन येईन. आई, मी चांगला होऊन येईन. मग मग तर मी तुला आवडेन ना. आई, आई, आई." विश्वनाथ किती क्षीण स्वराने हे बोलत होता. जाणाऱ्या जीवाची ती शेवटची शक्ती होती. विश्वनाथ मातेच्या मांडीवर मलूल होऊन पडला आणि 2-4 घटकात त्याचे प्राणोत्क्रमण झाले. धन्यवाद.